विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहे वर्तुळाचे घटक। त्याच्यासाठी आपल्याला एक वर्तुळ काढायचं आहे। आता वर्तुळ काढण्यासाठी आपण ह्या कंपासचा वापर करणार आहोत। कंपास मध्ये आपल्याला योग्य वाटेल अशी आपण त्रिज्या घेणार आहोत आणि ती आपण ह्या पट्टीवर मोजून घेणार आहोत। तर आता मी ही 4 सेंटीमीटर मापाची काय घेतली आहे, त्रिज्या घेतलेली आहे। आता ह्या कंपासचं टोक ह्या कागदावर मी ज्या ठिकाणी ठेवेल तो असणार आहे आपल्या वर्तुळाचा केंद्र बिंदू। समजा मी इथे कंपासचं टोक ठेवलं आणि हे मी वर्तुळ काढून घेतलं, तर कंपासचं टोक आपण ज्या बिंदूवर ठेवलेला आहे त्या बिंदू हा आपल्या वर्तुळाचा केंद्र बिंदू आहे। त्याला आपण ए असे नाव दिले, म्हणजे वर्तुळाचे केंद्र आहे आपला बिंदू ए। आता आपल्याला वर्तुळाची त्रिज्या पाहिजे आहे। त्रिज्येला आपण इंग्रजीमध्ये रेडियस म्हणतो, त्यामुळे त्रिज्येसाठी आपण आर हे अक्षर वापरतो। आता ह्या कंपास मध्ये जे आपण अंतर घेतलं होतं तीच आपली त्रिज्या असते, म्हणजे केंद्रापासून वर्तुळाच्या हा जो परिघ आहे परिघावर पर्यंतचं अंतर याला आपण त्रिज्या म्हणतो। आणि समजा आपण ही वर्तुळाच्या केंद्रबिंदू पासून परिघापर्यंत एक रेषाखंड काढून घेतला आणि तो बी असे नाव दिले, तर आपली त्रिज्या आहे रेख ए बी। त्रिज्या आहे रेख ए बी। आता वर्तुळाला आपल्याला किती त्रिज्या काढता येतील, तर या वर्तुळाला आपल्याला अशा असंख्य त्रिज्या सर्व बाजूनी काढता येतात, असंख्य त्रिज्या काढता येतात। आता वर्तुळाचा दुसरा घटक आहे जीवा। जीवेला आपण इंग्रजीमध्ये कॉर्ड म्हणतो। आता वर्तुळाच्या परिघावरती हा जो परिघ आहे त्या वर्तुळाच्या परिघावरती कोठेही आपण 2 बिंदू घेतले, समजा हा बिंदू सी आहे आणि हा बिंदू डी आहे, तर वर्तुळाच्या परिघावरच्या 2 बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण जीवा म्हणतो। ह्या 2 बिंदूंना जोडलेल्या रेषाखंडाला जीवा म्हणतो, त्याला आपण म्हणू रेख सीडी। वर्तुळावरील 2 बिंदू जोडणाऱ्या रेषाखंडास जीवा म्हणतात। आता आपल्याला किती जीवा काढता येतात, तर कोणतेही 2 बिंदू घेतले आणि ते जोडले तर आपल्याला या वर्तुळामध्ये असंख्य जीवा काढता येतात। आता जीवेनंतर पुढचा भाग आहे वर्तुळाचा व्यास। व्यासला इंग्रजीमध्ये डायमीटर म्हणतात, म्हणून आपण त्याला डी हा शब्द वापरणार आहे। व्यास ही एक प्रकारची जीवाच असते, म्हणजे ती वर्तुळावरचे 2 बिंदू जोडते, परंतु तिला आपण व्यास का म्हणतो, तर वर्तुळावरचे 2 बिंदू जोडताना ती केंद्रातून जाते। म्हणजे इथं जर बिंदू यम घेतला आपण आणि इथं बिंदू यन घेतला, आता हा बिंदू एम एन जोडताना आपली जीवा केंद्रातून गेली, केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात। केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास म्हणतात। आता ही आपली जी त्रिज्या आहे ए बी तिला आपण आर म्हणूया, आणि हा जो व्यास आहे आपला एम एन याच्यामध्ये 2 त्रिज्या आहेत। एक त्रिज्या आहे एम आणि दुसरी त्रिज्या आहे एम। या 2 त्रिज्या आहेत, म्हणजेच काय, व्यास
हा 2 त्रिज्यां एवढा असतो. आपण मोजून बघूया. आपली ही त्रिज्या आपण 4 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं, तर ही आपली त्रिज्या आहे 4 सेंटीमीटर. आणि आपला व्यास किती आहे, तर व्यास आहे आपला 8 सेंटीमीटर. म्हणजे एका व्यासामध्ये 2 त्रिज्या असतात. मग आपल्याला असे किती व्यास काढता येतील, तर आपल्याला या केंद्रातून जाणारे असे असंख्य व्यास आपण काढू शकतो. तर हे आपले होते वर्तुळाच्या संबंधितले घटक. आता वर्तुळाच्या ह्या कडपाटला म्हणजे ह्या वर्तुळाकार भागाला आपण काय म्हणतो, तर परिघ म्हणतो. म्हणजे ह्या परिघ कशाने तयार झालेला असतो, तर असंख्य बिंदू एकत्र येऊन वर्तुळाचा परिघ तयार होतो. अशी आपण वर्तुळाची त्रिज्या, वर्तुळाचा जीवा, वर्तुळाचा व्यास आणि वर्तुळाचा परिघ हे घटक पाहिलेले आहेत.